झी 24 तास एक पाऊल पुढे। बंदमध्ये एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांचं राजकारण असल्याचा आरोप ठाण्याचे उपमहापौर आणि भाजप नेते मिलिंद पाटणकर यांनी केलाय। या दोन नेत्यांच्या मतदारसंघातच सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोपही पाटणकर यांनी केला। यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाण्याचे उपमहापौर आपल्या बरोबर आहेत पाटणकर, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, या बंदकडे कसं बघता? जेव्हा रात्रीपासून जसं सुरू आहे, हिंसक वळण लागलेलं आहे, काय वळता? नाही, मुळातच बंद चुकीच्या पद्धतीने आणि बंद करण्याची काही गरजच नव्हती। हा विषय हा सरकारशी निगडीत आहे आणि सरकारनेच याचं समाधान केलं पाहिजे, अशा प्रकारे विषय आहे। बँकचं राजकारण वाटतं का? कारण की आपण प्रत्येक गणितं बघितली तर आता हे सर्व नेते एकत्र झालेले आहेत। खड्ड्यावरती, पाण्यावरती, रस्त्यावरती कधी एकत्र झाले नाही, जे महत्त्वाचे विषय आहेत, आणि ह्या विषयात एकत्र आले, काय बोलाल? नाही, निश्चितपणे असं आहे की काल आयुक्तांनी महासभेत जे निवेदन केलं ते जर सगळ्या ठाणेकरांनी ऐकलं असेल तर या अनधिकृत इमारतींचा प्रश्न जास्त गंभीर हा कळवा, मुंब्रा आणि वागळे या भागात अतिशय गंभीर आहे। बऱ्याचशा भागातल्या इमारती वागळे भागातल्या जुन्या आहेत म्हणून धोकादायक झालेल्या आहेत। मुंब्रा भागातलं बांधकाम जसं आत्ता इमारत पडली त्याच्यावरून कळलं निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे, त्याच्यामुळे त्या धोकादायक आहेत आणि त्याच्यामुळे या दोन याच्यात गंभीर समस्या असल्यामुळे हे दोन आमदार एकत्र आले असं सगळ्या ठाणेकरांचा समज आहे। आणि हे या एकत्र फक्त आले ते याच्यासाठी आले नाहीत की लोकांना त्यांचा आत्ता एकत्र येण्याचा उद्देश हाच आहे की आत्तापर्यंत मुंब्राकडे हा विषय मुंब्रा डायव्हर्ट होता आणि बहुतेक तिथल्या आमदारांनी असा विचार केला की फक्त मुंब्रा म्हणून कसं चालेल, आपण काही भागाला याच्यात सामील करून घेऊया म्हणजे मग त्याला जोर येईल आणि मग हे असं राजकारण ते होत गेलं। ज्या पद्धतीने हा बंद केला जातोय, लोकांना, नेत्यांना स्वतः रस्त्यावर उतरावं लागते, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। झी 24 तर मोमिक्स कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।